हाँ, टाइमिंग 12:52। दादाने आमच्या फॅमिलीला काही सांगितलं नव्हतं, पण मला थोडंसं माहीत होतं की तो इंस्टाग्रामवर फोटो वगैरे टाकायचा क्षितिजासोबत. त्याला मी एकदा विचारलं की लग्नावाला प्यार हुआ है ना तेरे को. बोलतो हो, लग्नाचाच प्यार झालाय आणि मी तिच्यासोबतच लग्न करणार आहे. केस ओके आहेत ना माझे? हे कधी घालत नाही ना आता अजून जास्त हा ना. या कुलदेवतेचं पूजन करून येतात. म्हणजे सेवा काहीतरी करण्यात येत आहे, तर तुम्ही त्यांनी आपली ग्रामदेवता चांगली आहे. लग्न ठरलंय तरी जोक्सची लेवल काय वाढत नाहीये, ती तशीच आहे. त्यांनाही जरा मॅच्युअर व्हायची. ये जरा मेरे को पुढचा हात सोडा का टाईट. ओके दादा, काय चाललंय माझ्या लग्नाला. मला फार असं वाटतं की तुम्ही एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा मी एखाद्या प्रेशरमध्ये असतो किंवा ती एखाद्या प्रेशरमध्ये असते, तो एकमेकांना सांभाळून आम्ही आमचं रिलेशन इथपर्यंत आणलं, मॅरेज पर्यंत. अंतरपाठ जेव्हा असं समोर आलं तेव्हा असं मी क्षितिजाला वाकून बघत होतो, पण ती खालीच बघत होती अशी. सो पण ती एक वेगळीच मोमेंट असते मला असं वाटतं. आणि जेव्हा तुमच्यावर अक्षता पडतात तेव्हा एक वेगळंच फिलिंग येतं. मैंने कभी सोचा नहीं था कि तू मुझसे. सिनेमाच्या लँग्वेज मध्ये असं असतं की पडद्यावर एक नवीन आयुष्य घडत असतं, आणि तसंच अंतरपाठ एक पडदा होता आणि त्याच्या मागे माझी हिरोईन उभी होती. सो ती हिरोईन मला आता आयुष्यभर साथ देईल. तुझसे मिले तो लग रहा है कि मंजिल मिल गई. तेरा ये बजाओ ना जोर से, क्या हुआ? खुश नसीबी के तू मुझ में यूं घुल सा गया. दाटले यज्ञाचे धुके किसी का जादू मुझको यूं सुलझा लग रहा है कुछ नया सा. जो तू यहाँ तो आसमां भी है झुका सा. अब तुझ में ही यूं थम गई है मेरी ये जिंदगी. तुझसे मिले तो लग रहा है कि मंजिल मिल गई. तेरा हो गया मेरा जहां भी. तू जो पास है तो कुछ गम नहीं. तेरा हो गया मेरा जहां भी. तू जो पास है तो
जिंदगी में क्या ही है कमी